श्री गुरुचरित्र अध्याय 37 मराठी भावार्थ। या अध्यायात श्री गुरूंनी पराशर ऋषींच्या उपदेशाचा आधार देऊन त्या ब्राह्मणाला आचार्य धर्म सांगितला आहे। होम करण्याची कोणती साधने घरात राखून ठेवावी, देवपूजा करण्याची पद्धती सांगितली आहे। ब्राह्मणाने जशी त्रिकाल संध्या करणे आवश्यक आहे तशीच देवपूजा ही त्रिकाल करणे आवश्यक आहे। पूजा एकाग्र मनाने करावी। गुरु आज्ञेने जरी काष्ट किंवा पाषाणाच्या मूर्तीचे पूजन केले तरी त्या देवाचा प्रत्यक्ष निवास असतो व तो प्रसन्न होतो। पूजेच्या साहित्याची सविस्तर माहिती श्री गुरूंनी ब्राह्मणाला समजावून सांगितली। नमस्काराची पद्धती सांगताना श्री गुरु म्हणाले, देवाच्या अगदी दृष्टीसमोर उभे राहून नमस्कार करू नये, त्याच्या पाठीमागे नमस्कार करू नये, गाभाऱ्यात जाऊन नमस्कार करू नये, देवाला आपल्या उजवीकडे ठेवून प्रदक्षिणा घालून नमस्कार करावा। ब्राह्मणाला एका हाताने नमस्कार करू नये, सुतकात असणाऱ्याने नमस्कार करू नये, मौन किंवा व कोठे धरावे याचे विधान श्री गुरूंनी सांगितले। स्नान करताना, होम करताना, जेवताना मौन पाळावे। जेवण होईपर्यंत मौन शक्य नसेल तर प्राणाहुती घेईपर्यंत तरी मौन पाळावे। ज्याचा पिता जिवंत असेल किंवा ज्येष्ठ बंधू असेल त्याने रोज मौनाने जेवावे असे नाही, त्याने फक्त श्राद्धात जेवताना मौन राहावे। 5 प्राणाहुती घेताना सर्वांनीच मौन राहायला पाहिजे। भोजन किती घास घ्यावे याचे प्रमाण श्री गुरूंनी सांगितले। संन्यासी, मुनीश्वर व यती यांनी 8 घास घ्यावेत, ब्रह्मचार्याने अमुक इतकेच घास घ्यावेत असे प्रमाण ठरवलेले नाही। जेवढा घास आपल्या तोंडात राहील तेवढाच घ्यावा। सर्व इष्ट सोयरे इत्यादिकांच्या सह एकाच ताटात भोजन करू नये। तसेच जेवताना कसे बसावे, कुठे बसावे वगैरे सर्व भोजनाचे नियम सांगितले। जसेच भोजनाची पद्धती व निषिद्ध अन्न कोणते ते सांगितले। श्री गुरु ब्राह्मणांना म्हणाले, असा ब्राह्मणाचा आचार धर्म आहे। याचे यथाविधी जो पालन करील त्याला दैन्य कोठून प्राप्त होणार, तो तर देवांनाही वंद्य होईल। त्याच्या घरी लक्ष्मी अखंड नांदेल, तो स्वतः शतायुषी होऊन त्याच्याकडून काही दोष घडणार नाही। श्री स्वामी समर्थ। श्री गुरुचरित्र अध्याय 37 श्री गणेशाय नमः। नामधारक म्हणे सिद्धासी, पुढील कथा वर्तली कैसी। श्री गुरु म्हणती ब्राह्मणासी, काय निरोपिले त्यानंतर। श्री गुरु म्हणती ब्राह्मणासी, गृही रक्षावे कारणासी, अग्निमंथन काष्टासी, संपादावे कृष्ण मांजर, श्रीखंड दिव्य मणिघृत, तीळ कृष्णाजीन छाग वस्त्र, इतुकी असावी पवित्र, दुरिते बाधा करू न शकती, शुक्ल पक्षी सासरासी, पोसावे घरी परियेसी, समस्त पाप विनाशी, धेनू असावी आपले घरी। देवपूजेचे विधान सांगेन ऐका मनोमन, ग्रह बरवे सम्मार्जुन, देवग्रह अर्चावे, हिरण्य रौप्य ताम्रेसी अथवा मृतिका पात्रेसी सम्मार्शन करावे वृद्धीसी, निषिद्ध पात्रे सांगेन, कांस्य पात्र कन्या हस्ती, नौवरी अथवा शूद्र जाती, न करावे वस्त्र धरुणी वामहस्ती, दक्षिण हस्ते सारवावे। प्रारंभ करावा नैऋत्य कोणी, रात्री न करावे उदक घेऊनी, अगत्य करणे घडे मनी, भस्म कुरणी सारवावे, रंगमाळिका घालुनी, निर्मळ असावे देवता भुवनी, मग शुभासनी बैसुनी देवपूजा करावी। त्रिकाळ न घडे जासी, प्रातःकाळी करावी हर्षी, तेही न साधे परियेसी, माध्यान्ह काळी करावे, सायंकाळी मंत्रेसी, पुष्पे वाहावी भक्तीसी, ऐसे न साधे जयासी, भोजन काळी करावे। देवपूजा न करी नर, पावे त्वरित यमपूर, नरक भोगी निरंतर, ऐक ब्राह्मणा ऐक चित्ते, देवपूजा करावयासी, विधाने 6 परियेसी, उदक नारायण स्वरूपेसी, पूजिता तृप्ती जगन्नाथा। दुसरा प्रकार सांगेन ऐका, अग्निपूजा अधिका, मानसपूजा अतिविशेषा, एकचित्ते परियेसा, सूर्यपूजा करिता जाण, संतुष्ट होय नारायण, सामान्य पक्ष सन्निली जाण, प्रतिमा पूजा स्वल्पवृद्धी, अथवा पूजावे धेनुसी, ब्राह्मण पूजावे अतिविशेषी, गुरुपूजा मनोमानसी, प्रत्यक्ष तुष्टे त्रैमूर्ती। निरोप घेऊन श्री गुरुचे पूजन करावे। प्रतिमेचे वेदोक्त मंत्रे देवाचे विधीपूर्वक अर्चावे। श्री गुरुचे निरोपाने पूजा करी काष्ट पाषाण, त्याची होती देव जाण, प्रसन्न होय परियेसा। प्रणव मंत्रोणी 12, उदके प्रोक्षावे आपले शीर्ष, संकल्प करोणी अंगण्यास, कलश पूजा करावी। देवा दक्षिण भागेसी, कलश ठेवावा परियेसी, पूजा करोणी भक्तीसी, शंख पूजा करावी। निर्माल्य काढून विनयेसी, टाकावे नैऋत्य दिशी, धूत वस्त्र अंतरा हर्षी, दीप प्रज्वलित करावा। स्मरावे मनी श्री गुरुसी, मनोवाक्काय कर्मेसी, अर्चन करावे पीठासी, विधीपूर्वक अवधारा, चारीद्वारे पूजनी, दिशा पूजाव्या अंतुर्णी अर्चुनी, शांताकार करा ध्वानी, मग आवाहनाचे मंत्रोक्त, सहर्ष शीर्षे ते आवाहनोन, पुरुष एव दे करा आसन, येता वानस्य म्हणून, पाद्य द्यावे अवधारा, मंत्र म्हणून त्रिपादूर्धव ऐसा, अर्घ्य द्यावे परियेसा, तस्माद विराळ म्हणा ऐसा, देवास याचमन समर्पावे, यत्न
पुरुषेण मंत्रेसी स्नपन करावे देवासी पंचामृतादी विधीसी स्नपन पूजा करावी पुरुष सुक्तादी रुद्रेसी श्रुती मार्गे करुणी न्यासासी स्नपन करावे परियेसी एकचित्ते अवधारा स्नपन करुणी देवासी वैश्वावे शुभासनेसी त्रयमंत्री ती मंत्रेसी वस्त्री द्यावी परियेसी तस्माद् मंत्रेसी यज्ञोपवीत द्यावे देवासी येनेच मंत्रे गंधाक्षतेसी वहावे अनन्य भक्तीने तस्माद श्वा अजायंत ऐसा तुम्ही मंत्र म्हणत पुष्पे वाहावी एकचित्त मनपूर्वक देवासी पुष्पे वाहवयाचे विधान सांगेन एका ऋषीजन आपण पेरली कुसुमे सगुण उत्तम पक्ष परियेचा पुष्पे असती अरण्यात मध्यम प्रकार असे वाहत क्रय करुणी विकत घेता सामान्य पक्ष पुष्पे जाना उत्तम न मिळती घ्यावी विकत उत्तम पक्ष पुष्पे श्वेत रक्त मध्यम अधम पीत कृष्ण चित्र अधमाधम वर्जावी शिळी पुष्पे देख सच्छिद्र अथवा कृमी भक्षक भूमीवरे पडले ऐक पुष्प त्याजावी देवासी शिळे नव्हते द्रव्य जाण बिल्वपत्र तुळसी पर्ण सहस्रपर्ण पत्र कमळे जाण सदाग्राह्य देवांसी शतपत्रे बकुल चंपकासी पाटले कमले पुन्नांगेसी मल्लिका जाती करवीरेसी कल्हार पुष्पे अर्पावी विष्णू पूजा करावयासी पर्जावे पुष्पे तुम्ही ऐसी दत्तुर अर्क करवी रेसी रक्त पुष्पे वर्जावी गिरिकर्णिका निर्गुडेसी सेवका कपित करंजेसी अमळपत्र कुष्मांडेसी पुष्पे विष्णूची वर्जावी ही वाहिल्या होय दोषी सांगे नाही का समस्त ऋषी पूजा करीती विष्णूशी त्याजावी याची कारणे वर्जा पुष्पे ईश्वरासी सांगेन नावे परियेसी कपित केतकी शशांकेसी श्याम पुष्पे वर्जावी कृष्ण पिंगळ करंज देखा धातकी निंबादी पंचका बकुळ डाळिंब केतका माधवी पुष्पे वर्जावी च्युत कुंद येतका जाती रक्तपुष्पे वर्जावी निवृत्ती ईश्वराचरणे दोष घडती श्वेतपुष्पे मुख्य देखा पूजा करीती गणेशासी वर्ज करा रक्तपुष्पे वर्ज करा तुम्ही तुलसी वर्ज करावे दुर्येसी दुर्गा शक्ती देवी ते यत्पुरुष मंत्रेसी सुगंध दुपावे परिमळेसी ब्राह्मण्योस्यती मंत्रेसी आकारिती करावे मनोभावे चंद्रमा मनसो मंत्रेसी नैवेद्य द्यावा परिकरेसी तांबूळ देता मंत्रासी पुष्पांजली अर्पावी धाता पुरस्तात मंत्रेसी नमस्कारावे देवासी अतिसन्मुख पृष्ठ देही गृह गर्भीन करू नये नमस्काराचे विधान सांगेन एका विद्वचन अपसव्य देवा प्रदक्षिण करुणी नमन करावे आपला गुरु माता पिता सन्मुख जावे बाहेरून येता अथवा उत्तम द्विज देखता सन्मुख जावोनी वंदावे माता पिता श्री गुरुसी नमस्कार करावे ऐसी उभय हस्ते करणास्पर्शी एकोभावे वंदावे सव्य पादावरी देखा सव्य हस्त स्पर्शोनी निका वाम हस्त पाम पादावरी देखा धरुणी नमस्कार करावा माता पिता गुरुदाता भयहर्ता अन्नदाता व्रतबंध केल्या पुरोहिता सपत्नी सहपत्नी ते गुरुस्थानी ज्येष्ठ भ्राता अथवा चुलता सापत्न असेल जे माता वय अधिक इष्ट मैत्रा नमस्कारावे तयांसी निषिद्ध स्थाने नमावयासी सांगेन एका तुम्हासी वय होणे असेल जासी नमू नये विद्वचनी जप अथवा होम करिता दूर देखील द्विज येता स्नान करिता जळी असता नमस्कार करू नये एक हस्ते ब्राह्मणासी नमू नये परियसी प्रेत नरू मूर्ख जनांसी करू नये नमस्कार गीतवाद्य नृत्यसी संतुष्ट व्हावे देवासी प्रार्थना करावी भक्तीसी मग अर्चावे सनकादिका पूजा अर्पणी देवासी हस्त ठेवणी पीठीसी उत्तर पूजा करा हर्षी मग करावे उद्वासन माता पिता घातकी यासी शुनी श्वपच चांडळालासी अतिथी झाली आली या घरासी अन्न द्यावे परियेचा न विचारावे गोत्र कुळा अन्न घालावे तात्काळा विनमुख झाली वर्षे 16 पितरण येथे घरासी अन्नदाना विन अन्न ग्रहण करू नये साधूजने पंचमहायज्ञ न करी त्या ब्राह्मणे चंद्रायन आचरावे न होता वैश्य देव आपल्या घरी भिक्षेसी आला नर जरी भिक्षा घरिता पापदुरी श्वेश्व देव फल असे यतीश्वरादी ब्रह्मचारी जे समयी असते आपल्या घरी अन्न द्यावे निर्धारी महापुण्य असे देखा येथे ऐसे अतिथी पूजन मग करावे भोजन आपण न करावे अन्न भिन्न प्रपंच करिता दोष असे पूर्वाभिमुख बैसोन भोजनासमयी धरा मौन पाद उभय सोडून बैसावे एका एकचिते मंडल करावे चतुष्कोनी वरी भस्म प्रक्षोनी क्षत्रियासी मंडल त्रिकोणी वर्तुळ वैशासी परियेसा न करिता मंडल जेवी जरी अन्नरस नीती निशाचरी
पिशाच असुर राक्षस येरी अन्नरसी येथील अवधारा उत्तम पूर्वाभिमुखे देख पश्चिम मध्यम असे ऐक पितृकार्य उत्तरमुख सदा दक्षिण वर्षावी कांस्य पत्र भोजनेसी तांबुलासहित अभ्यंगन गृहस्थासी मुख्य जान यती ब्रह्मचारी विधवा स्त्रियेसी वर्ष फुटके कांस्यपात्रेसी जेविता होय महादोषी संध्याकाळी जेविता हर्षी महापातकी होय जाना सवे घेवणी बाळकासी जेवू नये श्राद्ध दिवसी आसन आपले आपलासी घालू नये ब्राह्मणाने बळी घालूनी चित्रगुप्तासी काढवावे सवेची पर्येसी वामहस्त धुवणी विशेषी पात्र वृद्ध दृढ धरावे मौन असावे आपण देखा बोलू नये शब्दाधिका अपोषण घ्यावे मंत्रपूर्वका मुख घ्यावा प्राणाहुती अपोषणाविन भोजन करी पाप विमोचन करातरी अष्टोत्तर शत गायत्री जप्ता होत दोष परिहरे अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः प्राणापन समायुक्तः पंचामन्यं चतुर्विधम अन्न ब्रह्मरसो विष्णू मुक्ता देव गिरिजार म्हणू ऐसा मंत्र तुम्ही म्हणोनी अग्निरश्मी मंत्र जपा मग घ्यावा प्राणाहुती आहुती मंत्र पंचख्याती तर्जनी मध्यमा अंगुष्ठ घृती प्राणाय स्वाहा म्हणावे मध्यमा अनामिका अंगुष्ठेसी अपानाय स्वाहा म्हणायसी व्यानाय स्वाहा म्हणावयसी अनामिका कनिष्ठिका अंगुष्ठे अंगुष्ठ तर्जनी कनिष्ठकेसी उदानाय स्वाहा म्हणा हर्षी पंचांगुलीने परियेसी समानाय स्वाहा म्हणावे प्राणाहुती घेतले अन्न तंतोस्पर्शे न ये जाण जिवेनी गिळवणी तत्क्षण मग धरावे मौन देखा मौन धरावयाचे स्थान सांगे नाही का तुम्हा विधान स्नान समयी धरा निर्गुण न धरिता वर्ण करणे होम करिता न धरी मौन लक्ष्मी जाय तत्क्षण जेविता मौन न धरी मन आपण अपमृत्यू घडित्यासी अशक्य असेल मौन जरी प्राणाहुती घेत वरी मौन धरावे अवधारी श्रीगुरु म्हणते ब्राह्मणासी जेवावे प्रथम मधुरात पिता जिवंत असे जासी अथवा ज्येष्ठ बंधू परियेसी धरू नये मौनासी श्राद्धात व जेविता धरावे जेवावे प्रथम मधुरान्न भोजन करावे नरे जाण भक्षुन पूर्वी द्रव्यान्न कठीणान्न मध्ये परियेसा भोजनात समयासी जेवावे पुनः द्रव्यानासी बळ न जाय परियेसी शीघ्र भोजन करावे जितुका बावेल आपले मुखी तितुका ग्रास घ्यावा विषयी अगदी घेता ग्रासमुखी उच्चिष्ट बक्षिले फळ देखा न बैसावे सहभोजनासी इष्ट सोयरे इत्यादिकांशी व्रतबंधाविने पुत्रासी कन्याकुमारींसी दोष नाही भोजन करी स्नानाविन होमन करिता जेवी कवन अन्न नव्हे ते कृमी जाण म्हणे पराशर पेवी ऋषी दीपचाय भोजनात करिता पात्र धरावे स्मरत सविता पुनरपी दीपानोनी लाविता मग भोजन करावे स्पर्शो नये जेविता केश अथा कथा सांगता महादोष दिसू नये व्योम आकाश अंधकारी जेवू नये न ठेविता शेष स्त्रियेसी जेविता अत्यंत दोषी ठेविले न जेवता स्त्रिया दोषी महापातकी घडती जाणं न करावे सहभोजन जेविता होय उच्चिष्ट भक्षण कुलस्त्रियेशी भोजन करिता निर्दोष परियसा सवे बैसुनी एकासनी अथवा आपले अंतरुणी प्राशन न करावे पाणी महादोष परियसा कृष्ण वस्त्रणे सहनी आपण दोष जेविता जाण स्त्रीजन काढती कासे विन प्रक्षली हस्तासी आत्मघातकी तोची जाणं मुख्य प्रक्षालिता परियसी मध्यम मांगुली दात घासी तर्जन अंगुष्टी महादोषी गौरव नरक परियसा हस्त दाखवावे अग्निसी आणि न सांगेन परियसी बंधुवर्ग असती जयासी पुसू नये वस्त्री कर मग स्मरावे श्री गुरुसी आणि स्मरावे कुलदेवतेसी येणे प्रिविधीसी भोजन करावे द्विजोत्तमे विप्रवणते श्री गुरु विनवी श्री गुरुसी भोजन प्रकार सांगितला आम्हासी विधी निषिद्ध अन्न कैसी निरोपावे कृपेने नख केश पडले अग्नी स्पर्श केली या मार्जारे जाण वायास घारी कुकुटादी करून स्पर्शिले अन्न त्याजावे धेनू मूषक मुखस्पर्श अथवा संपर्क अधकेश त्याजावे अन्न भरवसे असेल उच्चिष्ट अन्नाजवळी घृततैल संमिश्रित शिळे अन्न पवित्र तळिले असेल सर्वत्र शिळे नव्हे व्यर्थ सर्वथा माशांनाचे वटक देखा शिळे नव्हते कधी ऐका जसे लायापीठ देखा शिळे नव्हे परियेसा ऐशा शिळ्या अन्नासी दोष नाही परियेसी विटाळ होता महादोषी शुची स्थानी असावे भोजन केल्यानंतर तांबूल घ्यावे परिकर क्रमुक चूर्ण पर्ण सत्वर द्यावे घ्यावे ब्राह्मणासी पर्णे विन क्रमुक मुखी घालता आपण होय सुखी सप्तजन्म
दरिद्री दुःखी अज्ञानी होय अंतकाळी. भोजन झाली यानंतर वेदाभ्यास एक प्रहर, मग जावे शयन घर, येणे उचित अवधारे आचरावे. खटवा निर्मळ असावी जाण, वर्जावी त्रिपाद भिन्न दूषण, औदुंबर अश्वस्थ पिंपरी निर्गुण, न करावी खटवा परियेसा. निषिद्ध जांभूळ काष्टाची, वर्जावी प्रेत गजदंताची, अभिन्न काष्ट त्याजावी साची, बरवी असावी खटवा देखा. स्वगृही शयन पूर्वमुखी, श्वशूरगृही दक्षिणमुखी, प्रवास काळी पश्चिममुखी, शयन करावे परियसा. सदा निषिद्ध उत्तर दिशा, वरकड फळे सांगितले विशेषा. विप्र आचार आहे ऐसा, ऋषी मार्ग शुभाचार. पूर्ण कुंभक ठेवणी उशी, मंगळ द्रव्य घालावे बहुअसी. रात्री सुक्त म्हणावे परियसी, विष्णू स्मरण करावे. निषिद्ध स्थानी निजावयासी, सांगेन एका समस्त ऋषी. जीर्ण देऊन स्मशानेसी, एका वृक्षातळी वर्जावे. वर्जावे वारुळाजवळी, वर्जावे आपण तळ्याची पाळी. नदी तीरी स्वादू वस्तू जवळी, अघोर स्थळी निजू नये. वर्जावे शयन ध्यानावरी, निजू नये मोडके घरी. वडील खालती निजती जरी, खटवा वर्जावी त्यापुढे. नेसून आले अथवा नग्न, निजू नये शिर वेष्टून. आकाशाखाली वर्जून, दीप असता निजू नये. पूर्वा रात्री अपर रात्रीसी, निजू नये परियसी. असू नये स्त्रियेपाशी, रजस्वला चतुर्दिनी. असावे जाणावे उपवितीसी, दृष्टी पडू नये योनिसी. आयुक्षीण परियेसी, दीप वर्षावा या कारणे. निळ वस्त्र नेसले स्त्रियेशी, करिता संग परियेसी. पुत्र उपजे चांडाळ ऐसी, शुभ्र वस्त्र विशेष. रजस्वला न होता स्त्रियेशी, न करावा संग परियेसी. संग करिता महादोषी, अनेक प्रकार एक असे. दशवर्षे होता कन्येसी, रजस्वला सर्वत्रांसी. ऐका तुम्ही समस्त ऋषी, पराशर सांगतेसे. ऋतू देता चतुर्थ दिवशी, पुत्र उपजे अल्पायुषी. कन्या होय पाचवे दिवशी, 6वे दिनी पुत्र परियेसा. विषम दिवशी कन्या जाण, सम दिवशी पुत्र सगुण. 10 दिवस ऋतुकाळ खून, चंद्रबळ असावे. मूळ मघा रेवतीसी, संगन करावा परियेसी. कोप नसावा उभयंतासी, संतोष रूपे असावे. ऋतुकाळी स्त्री पुरुषांसी, जे जे असेल मानसी. सत्व रजत मो गुणयसी, तैसा पिंड उपजे देखा. ऐसा ब्राह्मणाचा आचार, सांगता झाला पराशर. ऐकोणी समस्त ऋषीस्वर, तेने बरी आचरती. श्रीगुरु म्हणती ब्राह्मणासी, आचार ब्राह्मणाचा आहे ऐसी. जो आचरे विधीसी, दैन्य कैचे तया घरी. तो वंद्य होता देवांसी, कामधेनू असे येईल घरासी. लक्ष्मी राहे अखंडेसी, पुत्र पौत्री नांदती. म्हणती श्रीगुरु तयासी, आचार सांगितले तुझ हर्षी. न जावे आता भिक्षेसी, आचार करुणी सुखी ऐस. दिजी इच्छेशी कामना, होईल निवृत्ती सत्य जाना. कन्या पुत्र नांदती सगुना, संदेह न धरावा मानसी. ऐसा वर लाधुनी, विप्र गेला संतोषिनी. होता तैसेची आचरुणी, सकळाभिष्टी लाधला. इति श्री गुरुचरित्रामृते परम कथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वती पाख्याने सिद्धनामधारक संवादे कर्ममार्ग निरूपणम नाम 37ोऽध्याय. श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.